रत्नागिरी दापोलीमधील पतन विभाग कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांचा अंधाधुंदी कारभार, मद्यप्राशन करून स्वतःच्याच कार्यालयात केला हैदोस। राकेश जाधव या शासकीय अधिकाऱ्याविरोधात दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषण। दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर मयूर मोहिते हे आमरण उपोषणास बसणार असून दापोली येथील पतन विभागास वारंवार तक्रार देऊन देखील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई किंवा त्यांनी केलेल्या कामाची चौकशी देखील करण्यात आली नाही। उलट त्यांनी वेळोवेळी अभय देण्यात आले आहे। यामागे कोणाचा हात आहे, कोणाचा आशीर्वाद आहे अद्याप अस्पष्ट। या सर्व कृत्याचे बक्षीस म्हणून त्यांना एकाच जागेवर एकाच ऑफिसमध्ये गेली 10 वर्षे काम करण्याची संधी राकेश जाधव यांना देण्यात आली आहे। आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकारी त्या स्थापत्य अभियंता यांच्यावर इतके मेहरबान आहेत की पतन विभागाकडे चांगले कनिष्ठ अभियंता असताना देखील स्थापत्य अभियंता राकेश जाधव यांना काम दिले जात आहे। याचे अद्यापही कोणतेही कारण समजलेले नाही। आजपर्यंत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री राकेश जाधव यांनी केलेली सर्व कामे ही सरकारी नियमास अनुसरून केली गेली नाही। त्या कामाच्या विरोधात मयूर मोहिते यांनी जाब विचारले असता उडवाउडवीचे व असमाधानकारक उत्तरे मिळाली। त्यामुळे दिनांक 1 मे 2022 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मयूर मोहिते यांनी आमरण उपोषणास तहसीलदार कार्यालयासमोर बसले होते। दापोली विधानसभेचे माजी आमदार संजयराव कदम व पतन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी त्यावेळी मध्यस्थी करून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले होते। या सर्वाचा मान राखून मयूर मोहिते यांनी तुर्तास उपोषण मागे घेतले होते, परंतु 2022 वर्ष संपून देखील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। या संदर्भात मयूर मोहिते यांनी जाब विचारला असता वरिष्ठ अधिकारी हे वारंवार न पटणारी व उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। त्यामुळे 26 जानेवारी 2023 रोजी पुन्हा मयूर मोहिते उपोषणास बसणार हे कळल्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांनी ज्या कंपनीला काम दिले होते त्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरने मयूर मोहिते यांना त्यांच्याच दुकानासमोर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली। त्यांच्या विरोधात मयूर मोहिते यांनी दापोली पोलीस ठाणे दापोली येथे तक्रार दाखल केली। सदर तक्रार पोलिसांनी माननीय तहसीलदार यांच्या दालनात 6 महिने चालवली। दापोली तहसीलदारांनी ठेकेदाराच्या विरोधात बंधपत्र काढण्यात आले। 26 जानेवारी 2024 रोजीचे उपोषण दापोलीत शासनाने जारी केलेल्या जमावबंदी आदेश काढल्यामुळे मयूर मोहिते यांनी सुज्ञ नागरिक म्हणून उपोषण मागे घेतले। या संधीचा फायदा घेऊन राकेश जाधव संबंधित ठेकेदार यांनी बुरुंडी येथील जेटी व 2 मच्छी ओटे यांचे काम घेतले। तेथील काम देखील निकृष्ट दर्जाचे अंदाजपत्रकाप्रमाणे व शासनाच्या नियमाप्रमाणे काम झालेले नसल्याचे समजले। तसेच 5 पंढरी येथील मच्छी ओटे बांधणे या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मयूर मोहिते यांनी पतन कार्यालयात केली। सदर दप्तरी चौकशी केली असता मयूर मोहिते यांना असे कळवण्यात आले की सदर स्थापत्य अभियंता राकेश जाधव हे आजारी असून गेले 4 महिने सुट्टीवर आहेत। सदर कामे चांगली केली गेली नाहीत, माल निकृष्ट दर्जाचा वापरले आहे, स्वतःच्या मनाला येईल असे काम केले आहे, असे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा गाव पातळीवर स्थानिकांमध्ये चालू होती। सदर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांनी मयूर मोहिते यांची अधिक माहिती काढली असता त्यांना असे समजले की राकेश जाधव हे ऑफिस वेळेतही मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असतात। त्यामुळे ऑफिसमध्ये येणारे सर्वसामान्य लोकांना गलिच्छ भाषेत उत्तरे देतात। येणाऱ्या लोकांसोबत महिला वर्गही असतो, त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो असे मयूर मोहिते यांनी व तेथील कर्मचारी वर्गाने माणुसकी नात्याने समजवण्याचा प्रयत्न देखील केला, पण राकेश जाधव यांनी तेथील कर्मचारी वर्गाला शिवीगाळ करून पाईपने मारण्याचा प्रयत्न केला। हे आपण पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या समोर आहे। हे कृत्य एका शासकीय कार्यालयामध्ये होणे किती लज्जास्पद आहे। एकीकडे उच्च शिक्षित तरुण वर्ग बेरोजगार आहे, त्यांना नोकऱ्या नाहीत आणि एकीकडे हे असे उद्योग चालतात आहेत। सदर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव या इसमास आपण कायमस्वरूपी बडतर्फ करून एखाद्या नवीन युवकास प्राधान्य द्यावे अशी मयूर मोहिते यांची मागणी आहे। मद्यप्राशन करून शासकीय कार्यालयामध्ये शासकीय अधिकारी या पद्धतीची दादागिरी करत कायद्याचे उल्लंघन करतो, यावर शासकीय वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे।
काय उचलणार कोण? अरे बारीक बारीक माझी सस्पेंड ओढली मी लाच मारतो लाच मारतो मान जास्त तो असू दे आपला मन जास्त वेळ नाही मला कोण बोललं म्हणजे लपट देवा लायची काय तुझी नाही काय करताय तू नालायक तुला सगळ्यांनी समोर सांगतो दिवस जास्त ठेवलं त्या खोलीचे नांगर त्याला घरात दोन आल्या मारा त्यांना काय मारा म्हणजे काय आणि ह्या पोतीच्या नाकाची घेतो गेला हे बघ अरे घाबरत नाही अरे घाबरत नाही आणि हे तुझी लावताना आणि माझ्या किती किती इच्छा आहे तुम्हाला काय करायचं मी कुठे केलेलं नाही पिऊन कुणालाही बोलता येते न पिता इथून बोलून दाखवा बोललात तर मग बघू पुढच्या विषयात विनाकारण का बोलताय तुम्हाला कोण शिवाय दिल्या कोण चढले तुमच्यावर तू कुठे चढले काय विषय केलाय सांग की विनाकारण का भांडायला येतात तुम्ही काय विषय केलाय तुमचं काय केलं तुमचं अरे तो काय हे तो खबर रेकॉर्डिंग मला चांगलं म्हणजे बाबा मी मारून बसेल मारून बसेल अरे मी मारून बसेल अरे माझ्या मागे लागून हात नाही लावतो रेकॉर्डिंग आहेस कोण तू कोण आहे सांग तू कोण आहे माझ्यावर आदेश नाही तुला काय अधिकार नाही मारून बसेल डायरेक्ट मी सांगतो त्याला नाही मला तू हा रेकॉर्डिंग कुठे करतोय हे रेकॉर्डिंग करतोय काय करशील बोल काय करशील बोल